सध्या आपण अशा महामानवाची 200वी जयंती उत्सव साजरा करत आहोत, ज्यांनी आधुनिक भारताच्या वैचारिक आणि सामाजिक संस्कृतीचा पाया रचला. तर बघा, मी सुरुवातीला महात्मा फुले यांच्या आयुष्याचा थोडक्यात लेखाजोखा तुमच्या पुढे मांडते. महात्मा फुले यांनी संघर्ष करून 12 शाळा, रात्रशाळा आणि शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. ते फक्त केवळ एक विचारवंत नव्हते, तर यशस्वी उद्योजक देखील होते. त्यांनी मांजरी येथे प्रयोगशील शेती करून दाखवली. आपल्या घराशेजारी गोरगरीब मुलांसाठी वसतिगृह चालवले. ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस त्यांनी 2000 मुलांना स्वतःच्या हिमतीवर दररोज जेवण दिले. विधवा महिलांसाठी बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले. अनाथ मुलांचे संगोपन केले. आणि एवढे सगळं करत असताना त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड असे विपुल लेखन केले. दीनबंधू वृत्तपत्राला गती दिली. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अनेक संघटना उभ्या केल्या. त्यांच्या कामानिमित्त वेळोवेळी मुंबईला कोर्ट कचेऱ्या सोसल्या. तसेच पुण्याचे 6 वर्ष नगरसेवक बनून पुण्याच्या विकासासाठी झटले. आणि बघा, एवढं सगळं वाचल्यानंतर लक्षात येतं की ज्या काळात कुठलीही प्रकारची साधने नव्हती, सुविधा नव्हत्या, सोशल मीडिया नव्हते, जलद वाहतुकीची साधनं नव्हती, त्या काळात या महामानवाने अवघ्या 41 वर्षात अफाट कार्य करून दाखवले. मग आज तंत्रज्ञान आहे, साधने आहेत, मग आपण काय करत आहोत? आणि हाच महात्मा फुले यांच्या 200वी जयंतीनिमित्त हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हा केवळ एक समाज नव्हता, तर ती एक विचारांची चळवळ होती. सर्वसाक्षी जगतपती, नकोच कुणाची मध्यस्थी, हा या चळवळीचा मुख्य उद्देश होता. आणि आजही 200 वर्षानंतर हा विचार तेवढाच प्रासंगिक वाटतो. उलट वाढला आहे. उलट ह्या विचारांची प्रासंगिकता वाढलेली आहे. आज आपण विज्ञानाच्या जगात आहोत, चंद्रावर पोहोचलो आहोत, परंतु तरी देखील मानवी मन हे जातीपातीच्या भिंतीत आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेले आहे. आज सत्य शोधणे हीच सर्वात मोठी कसरत झालेली आहे. आज माहितीच्या महापुरात फेक न्यूज आणि अफवांच्या माध्यमातून समाजामध्ये तेढ निर्माण केली जात आहे. आजचा तरुण हा अभ्यास सोडून, शाळा सोडून नेत्यांच्या सतरंज्या उचलण्यात आणि निरर्थक आंदोलनात आपला वेळ वाया घालवत आहे. मग अशा वेळी महात्मा फुले यांचा सत्यशोधक विचार आपल्याला सांगतो की स्वतःच्या बुद्धीचा वापर करा, स्वतःच्या बुद्धीने विचार करा. प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक नजरेने पाहून स्वतःला त्या मध्यस्थांच्या जाचातून जर मुक्त केले, तेव्हाच आपली लोकशाही ही खऱ्या अर्थाने प्रगल्भ होईल. महात्मा फुले यांचा सत्यशोधक विचार आपल्याला हेच शिकवतो की स्वतःच्या बुद्धीचा वापर करा, स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. आणि नकोच त्याला मध्यस्थी, हा विचार फक्त देवापुरताच नव्हता, तर तो सर्व क्षेत्रासाठी होता की प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सकपणे पाहून, विचार करून स्वतःचे करिअर स्वतः घडवा आणि विवेकाने वागा. हीच आजची खरी सत्यशोधक चळवळ आहे. महात्मा फुले यांनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यावेळेस त्यांचा उद्देश फक्त मुलींना अक्षर ज्ञान देणे एवढाच नव्हता, तर त्यांना गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्त करणे हा होता. महात्मा फुलेंनी सावित्रीमाईंच्या रूपाने भारताची पहिली स्त्री शिक्षिका तयार केली. कारण त्यांना माहीत होते, एक पुरुष शिकला तर एक व्यक्ती शिकेल, परंतु एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला सुसंस्कृत बनवेल. परंतु आज 200 वर्षानंतर ज्यावेळेस आपण स्त्री शिक्षण आणि समानतेची स्थिती पाहतो, त्यावेळेस चित्र आपल्याला अत्यंत विदारक दिसते. आजची स्त्री ही खूप शिकली, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर गेली, परंतु तरी देखील स्त्री सुरक्षिततेचा प्रश्न मिटलेला नाही. आजही ज्यावेळेस सुशिक्षित स्त्री ही कामाच्या ठिकाणी किंवा समाजामध्ये शोषणाला बळी पडते, त्यावेळेस प्रश्न पडतो की आपण त्यांना निर्भय बनवण्यात कमी पडलो का? आजच्या
मुलीची बुद्धी ही तल्लख आहे, परंतु तरी देखील ती अनेकदा भावनिकदृष्ट्या कमजोर पडताना दिसते, एकाकी पडताना दिसते. प्रेमाच्या नावाखाली होणारी फसवणूक असो किंवा सोशल मीडियावरील आभासी जगाचा दबाव असो, हे सगळं सोसण्यासाठी, सांभाळण्यासाठी भावनिक साक्षरता हे आपल्या शिक्षण पद्धतीत नाही. कुठल्याही संकटात कोसळून न जाता त्याला सामोरे जाणे, प्रेमाच्या नावाखाली शोषणाला बळी न पडणे, हे शिक्षण आजच्या मुलीला मिळणे हीच ज्योतिरावांना अपेक्षित असलेली खरी विद्येची मती आहे. आणि आज शोषणाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अतिशय प्रदूषित झालेला आहे. ज्या वेळेस एखाद्या स्त्रीवर अत्याचार केला जातो तेव्हा त्या पीडितेच्या वेदनेकडे न बघता त्या गुन्हेगाराचा धर्म पाहिला जातो, आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे. लक्षात ठेवा, शोषण हे शोषण असते, त्याला कोणतीही जात किंवा धर्म नसतो. आणि महात्मा फुले आपल्या सत्यशोधक विचारातून हेच सांगतात की सत्य तपासा, सत्य शोधा. आपल्या जातीच्या धर्माच्या चष्म्यातून न्यायाकडे बघू नका. महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृह जेव्हा स्थापन केले त्यावेळेस त्यांनी कोणत्याही महिलेचा धर्म किंवा जात विचारली नव्हती. त्यांनी मानवतेचा धर्म पाळला होता. आज आपल्या मुलींना फक्त शिक्षण नकोय, तर त्यांना आपल्या सन्मानासाठी लढणारी सावित्री बनायची आहे. आज आपल्या तरुणांना कोणत्याही नेत्यांच्या सतरंजा उचलणारा कार्यकर्ता बनायचे नाही, तर त्याला स्वतःचा मार्ग शोधणारा सत्यशोधक बनायचे आहे. बघा, लक्षात ठेवा, जर तुम्हाला क्रांतीसूर्य ज्योतिबांचा वारसा जिवंत ठेवायचा असेल तर फुलेंना फुले नको आहेत, तर फुलेंचं एखादं पुस्तक आपल्या मुलांच्या हातात द्या. कारण हा इतिहास फुलेंना विसरला तरी चालेल, परंतु आपल्या भारताचं भविष्य त्यांना विसरता कामा नये. जोपर्यंत या जगात अन्याय जिवंत आहे तोपर्यंत क्रांतीसूर्य ज्योतिराव हे न्यायाचे नाव एकमेव राहील. जय ज्योती, जय क्रांती, जय सत्यशोधक.